सशक्त लोकपाल कायद्यामुळे किमान 80% भ्रष्टाचाराला आळा बसेल असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रासाठी सशक्त लोकायुक्त कायदा आणि केंद्रात सशक्त लोकपाल कायदा व्हावा यासाठीच्या जनजागृतीसाठी अण्णा हजारे यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते। भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास पुणे जिल्हा यांच्या वतीने कर्वेनगरमधील अशोक विद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रम झाला। यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राधेश्याम जगताप, प्रकाश पोरवाल, केडी पवार, दत्तात्रय सायकर, बापू पाडळकर, नितीन प्रधान, दीपक भराडिया आदी उपस्थित होते। अण्णा म्हणाले, सशक्त लोकपाल कायद्यामुळे किमान 80% भ्रष्टाचाराला आळा बसेल, परंतु हा कायदा केला तर सरकारमधील प्रमुख मंत्री त्यामध्ये अडकले जातील अशी भीती वाटत असल्याने हा कायदा करण्याचे टाळले जात आहे। जनता दुष्काळाला सामोरी जात असताना मंत्र्यांकडून परदेशी दौऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे। युवराज आले, शेतकऱ्यांशी बोलले, पण त्यांच्या बोलण्याने दुष्काळ कमी होणार आहे का हा प्रश्न आहे। जनता ही मालक आहे, ती मालकच राहिली पाहिजे आणि त्यासाठी लोकपाल सारखा कायदा करणे गरजेचे बनले आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या वरसगाव धरणातून लवासासाठी बंधारे बांधण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु आम्ही विरोध केल्यामुळे बंधाऱ्याची कामे थांबली आहेत। बंधारे झाले तर भविष्यात पुण्याला पाणी मिळणार नाही असेही हजारे यांनी यावेळी सांगितले। नटरंग अकॅडमीच्या वतीने देण्यात येणारा नटरंग कलागौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव याला जाहीर करण्यात आला। प्रतिवर्षी नटरंग अकॅडमीच्या वतीने देण्यात येणारा शाहीर मधुकडू स्मृती प्रित्यर्थ नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार यावर्षी प्रख्यात सिनेनट्य अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणार आहे। पुरस्कार प्रदान समारंभ दिनांक 31 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी संपन्न होणार आहे, अशी माहिती अकॅडमीचे संचालक जतीन पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्रसिद्ध विनोदी लोक कलावंत शाहीर मधुकडू यांच्या निधनाने संस्थेची अतिवहानी झाली आहे। आपल्या कलेच्या माध्यमातून लोकरंजन, लोकशिक्षण त्यांनी केले। त्यांचा वारसा चालवणाऱ्या कर्तृत्ववान आणि कला क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कलाकारांचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून संस्थेने हा पुरस्कार देण्याचे ठरवले। त्यानुसार आतापर्यंत शाहीर दादा पासलकर, विजय कदम, संतोष पवार, प्रशांत दामले, निर्मिती सावंत, भरत जाधव आदी नामवंत कलाकारांना या पुरस्काराने गौरवले आहे। यावर्षी सिद्धार्थ जाधव यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। रोख रक्कम ₹5,000, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ आणि पुणेरी पगडी देऊन सिद्धार्थ जाधव यांना गौरवण्यात येणार आहे। या प्रसंगी आमदार गिरीश बापट, उपमहापौर दीपक मानकर, आमदार माधुरी मिसाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर कला क्षेत्रातील मान्यवर मधु कांबीकर, राघवेंद्र कळकोळ, संतोष पवार, दादा पासलकर, बाल कलाकार अथर्व कर्वे, ऋतुराज महालिम, वैष्णवी पाटील हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, अशी माहितीही पांडे यांनी दिली। नटरंग अकॅडमीच्या विद्यार्थी आणि पालक अशा 1000 लोकांच्या जनसमुदायासमोर हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या प्रसंगी अकॅडमीचे 250 गुणवंत बाल कलाकार नृत्यनाद हा कार्यक्रम सादर करणार आहेत। आकर्षक ध्वनी प्रकाश योजना आणि LED मध्ये बसवलेले नेपथ्य हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असणार आहे, असेही त्यांनी नमूद केले। मी राजेंद्र आंधळे, मी या संस्थेचा एक पालक आहे आणि माझी मुलगी गेली 4 वर्ष या संस्थेमध्ये नृत्य, नाटक, अभिनय याचं प्रशिक्षण घेते आहे। खरं तर हा मुळात एक नृत्याचा वर्ग असे या नटरंग अकॅडमीची ओळख सांगता येणार नाही आहे, कारण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि समुपदेशन करून मुलांना संस्कार करणारा हा एक वर्ग आहे असं मी मानतो। कारण नृत्याबरोबरच या नटरंग अकॅडमीकडून इथे एक अभ्यासिकाही चालवली जाते। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृती विद्यार्थ्यांची जोपासावी म्हणून इथे एक ग्रंथालय चालवलं जातं। नुकतंच डिसेंबरमध्ये इंडो थाई या सांस्कृतिक देवाणघेवाण करणाऱ्या संस्थेमार्फत 30 विद्यार्थी बँकॉक, पटाया या थायलंडमधील 2 शहरांमध्ये आपल्या कलेचं सादरीकरण करून आलेले आहेत आणि त्यामुळे आज आमच्या मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर कॉन्फिडन्स वाढलेला आहे। अनेक दूरदर्शन वाहिन्या, चित्रपट या माध्यमातून विद्यार्थी आपल्या कलेचा ठसा उमटवत आहेत, याचा संस्थेला आणि मला व्यक्तिशः खूप मोठा अभिमान आहे। दरवर्षी संस्थेकडून शाहीर मधु कडू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नटरंग कलागौरव पुरस्कार दिला जातो।
आत्तापर्यंत या पुरस्काराने शाहीर दादा पासलकर, विजय कदम, संतोष पवार, प्रशांत दामले, निर्मिती सावंत आणि मागच्या वर्षी भरत जाधव अशा अनेक मान्यवर कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. लोकरंजनातून जनजागृती करणाऱ्या कुठल्याही कलाकारास, सिनेनाट्य अभिनेत्याला हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार प्रसिद्ध विनोदी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना देऊन गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम, पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम 31 मे 2012 रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे दिला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गिरीश बापट आणि संस्थापक संचालक जतीन पांडे यांच्या उपस्थितीमध्ये हा दिला जाणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमास दीपक मानकर, उपमहापौर पुणे मनपा, श्रीमती माधुरीताई मिसाळ, आमदार हे उपस्थित राहणार आहेत. कला क्षेत्रातील अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये मधु कांबीकर, राघवेंद्र कडकोळ, संतोष पवार, दादा पासलकर, त्याचबरोबर बालकलाकार अथर्व कर्वे, ऋतुराज महालेम, वैष्णवी पाटील हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी 1 महिनाभर शिबिरामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, या प्रशिक्षणाद्वारे ते जे काही शिकलेलं आहेत त्याचा एक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम या प्रसंगी होणार आहे. महाराष्ट्राची नाट्यनृत्याची परंपरा मोठी असून जुन्या कलाकारांच्या कामाचे जतन व्हायला हवे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी व्यक्त केले. नाट्य परिषदेच्या 34व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू, श्रीकांत मोगे, प्रसाद सावकार, लालन सारंग आणि दिवंगत अभिनेते प्रभाकर पणशीकर यांच्यावरील ध्वनिचित्रफितींचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला महापौर वैशाली बनकर, आमदार उल्हास पवार, डॉक्टर श्रीराम लागू, लालन सारंग, प्रसाद सावकार, विजया पणशीकर, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, उपाध्यक्ष शशिकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते. लालन सारंग म्हणाल्या, महाराष्ट्राची नाट्य नृत्याची परंपरा मोठी असून इथे जुन्या कलाकारांनी केलेल्या कामाचे जतन व्हायला हवे. जुन्या कलाकारांच्या कार्याचा आढावा घेण्याचे काम या अगोदरच कोणीतरी करायला हवे होते. उशिरा का होईना अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने या कामाची सुरुवात केली आहे. उर्वरित कलाकारांच्या ध्वनिचित्रफिती तयार करण्याचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी पुण्यातील 5 नाट्य संस्थांना या ध्वनिचित्रफितींचा संच देण्यात आला. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत मधुकर तोरडमल, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, भरत नाट्य मंदिर, आशा काळे यांच्याविषयीच्या ध्वनिचित्रफिती तयार करण्याचे काम पूर्ण करू, असे नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी सांगितले. यासाठी सरकारकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार उल्हास पवार यांनी दिले. पुणे संस्कृती ट्रस्टच्या वतीने भरवण्यात आलेल्या करिअर महोत्सवाचे उद्घाटन MITचे प्राध्यापक रवी चिटणीस यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचे प्रदीप तुपे, शिक्षण मंडळ सदस्य राम बोरकर, औदुंबर खुने, श्याम मारणे, गायत्री चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. बालगंधर्वमध्ये भरवण्यात आलेल्या या करिअर महोत्सवाचे हे 10वे वर्ष आहे. या करिअर महोत्सवात एकूण 30 स्टॉलचा समावेश आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या करिअरसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच सेमिनार हॉलचाही यात समावेश करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने एड्स जनजागृतीसाठी प्रदर्शनही या करिअर महोत्सवात भरवण्यात आले आहे. 25 ते 30 मे पर्यंत हा करिअर महोत्सव सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे.
सांप्रदायिक एकता परिषदेमार्फत मुस्लिम समाजाबद्दल असलेले साशंकतेचे वातावरण संपुष्टात येईल, असे प्रतिपादन माइट्स MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी केले. विश्वशांती केंद्र आळंदी आणि माइट्स MIT पुणे यांच्या वतीने हजरत ख्वाजा गरीब नवाज अजमेर शरीफ यांच्या 800व्या उर्साचे औचित्य साधून रविवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 9 वाजता राष्ट्रीय पातळीवरील एक दिवसीय सांप्रदायिकता एकता परिषद माइट्स MITच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात येत आहे. विश्वशांतीसाठी सुफी संत आणि वारकरी संत परंपरा यांचे योगदान हा या एक दिवसीय परिषदेचा विषय आहे. भारत सरकारचे केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. धर्मतत्व चिंतक हजरत शेख बशीर अहमद बियाबानी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. नवी दिल्ली येथील द डे आफ्टरचे प्रमुख संपादक सुनील डांग हे विशेष सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर राम सिंग, उल्हास पवार, PA इनामदार हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर युम पठाण, श्रीनिवास पाटील, डॉक्टर श्रीमती जुल्फी शेख, डॉक्टर लारी आझाद, डॉक्टर रफिक सय्यद, मुनव्वर पीरभॉय आणि शेख अहमद हुसेन हे पहिल्या सत्रातील सन्माननीय वक्ते असतील, असे सांगून कराड म्हणाले, धर्माधर्मांमधील सांस्कृतिक सद्भाव वृद्धिंगत व्हावा आणि द्वेषाचे वातावरण कमी व्हावे या उद्देशाने आम्ही या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करत आहोत. सर्वसाधारणपणे मुस्लिम व्यक्ती म्हटलं की आपण थोडे साशंक होतो, परंतु हे साशंकतेचे अविश्वासाचे वातावरण या सांप्रदायिक एकता परिषदेमार्फत संपुष्टात येईल. हिंदू, शीख, बौद्ध सर्व जातींचे लोक दर्ग्यावर येऊन दर्शन घेत असतात. यापुढे मुस्लिम समाजाची जबाबदारी वाढत असून हिंदूंच्या विविध धार्मिक उत्सवांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेणे अपेक्षित आहे. या मार्गाने धर्माधर्मातील तेढ कमी होऊन बुद्धिभाव वृद्धिंगत होईल, असेही त्यांनी नमूद केले. आळंदी येथे चादर वाहण्याचा सोहळा रविवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 7:30 वाजता सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित बंधू भगिनींना ख्वाजा गरीब नवाज अजमेर शरीफ यांच्या नावाने प्रसाद भोजन म्हणजेच लंगर आयोजित केले आहे. त्याच दिवशी आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या काठावरील विश्वरूप दर्शन मंचावर सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या समारोप सत्रामध्ये हजरत ख्वाजा गरीब नवाज मानवता पुरस्कार प्रदान समारंभ तसेच सुफी भजन, वारकरी भजन समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सांप्रदायिक एकता परिषद, सुफी भजन, वारकरी भजन आणि मानवता पुरस्कार याद्वारे समाजामध्ये धार्मिक सलोखा, सामाजिक शांतता, सामाजिक ऐक्य आणि हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असंही कराड यांनी यावेळी सांगितले. व्यापाऱ्यांमुळेच अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांनी जिद्द, सचोटी आणि प्रामाणिकपणा ठेवून व्यापार करावा, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष विकास मटकरी यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या व्यापार आघाडीच्या वतीने व्यापारी एकता दिनानिमित्त आयोजित व्यापाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी ते उपस्थित होते. यावेळी आघाडीचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, नगरसेविका मनीषा चोरबेले, सामाजिक कार्यकर्ता आसमा शेख आणि श्यामसुंदर कलंत्री उपस्थित होते. यावेळी व्यापारी कचरदास पोरवाल, बाबू शेख, विलास शेळके, कमलाबाई चव्हाण, सचिन कोंडाळकर, दिलीपराव भोसले, राजू शेठ चोपडा, मानकर डोसाचे धीरज मानकर आणि संतोष मोरे, कृष्णा ढाकळे आणि अहमद शेख यांचा सत्कार करण्यात आला. जिद्दीने, प्रामाणिक आणि निष्ठेने व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत चांगले काम करणाऱ्याला चांगले म्हणण्याची वृत्ती आपल्याकडे राहिलेली नाही. प्रत्येकाचे हेवे दावे, टीका टिप्पणी करण्यातच आपला वेळ खर्ची करत असतो. महाराष्ट्रातील मूळ व्यक्तींचा व्यापारात सहभाग वाढणे गरजेचे आहे. मराठी अमराठीचा वाद निर्माण करून राजकीय पोळ्या भाजणाऱ्या व्यक्तींकडे फारसे लक्ष देणे गरजेचे नाही, अशी टिप्पणीही मटकरी यांनी यावेळी केली. जाधव म्हणाले, छोट्या मोठ्या व्यवसायातून इतरांना रोजगार देण्याचे काम व्यापारी करत आहेत, परंतु अशा व्यापाऱ्यांचे काम पाहून त्यांचा सन्मान करणे हा उचित प्रसंग आहे. व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय करत असताना सर्वसामान्य ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणे गरजेचे आहे. कामात सजोटी, जिद्द, चिकाटी असेल तर एखादा व्यापारी मोठे विश्व निर्माण करू शकतो, असेही ते म्हणाले. स्वर्गीय विठ्ठल हनमगर फाउंडेशनची स्थापना समारोह नुकताच पार पडला. यावेळी अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ उपस्थित होत्या. नगरसेवक दत्तात्रय भैरट, नगरसेवक विकास दांगट, विनायक हनमगर, नगरसेविका मनीषा बोडगे यावेळी उपस्थित होते. यावेळी विठ्ठल हनमगर फाउंडेशनचे उद्घाटन सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले.